मौजे मंद्रुळ कोळे ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षांचे रोपण व शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. भाग्यश्री रणजित पाटील यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायत मंद्रुळ कोळे यांच्या सौजन्याने वॉटर एटीएम शुद्ध फिल्टर पाण्याच्या मशीनचे उद्घाटन व वृक्षारोपण समारंभ पार पडला. या वॉटर एटीएमच्या माध्यमातून सर्वांना अत्यंत शुल्क दरात शुद्ध व फिल्टर पाणी मिळणार आहे. युवा नेते रणजित सर्जेराव पाटील म्हणाले, जे कोणी नागरिक झाडे जगवण्याची जबाबदारी घेतील त्या नागरिकांना एका झाडामागे प्रतिवर्षी घर फळ्यामध्ये 200 रुपयेची सूट देण्यात येईल. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. भाग्यश्री रणजित पाटील, उपसरपंच सौ. सपना पाटील, सदस्य प्रमिला पाटील, पूनम काळुगडे, विमल शिंदे, सदस्य श्री. गुलाबराव पाटील, सर्जेराव कदम, सुभाष ढेब, तंटामुक्ती अध्यक्ष हिंदूराव पाटील, बाबा, ग्रामसेविका पाटील मॅडम, अशोक पाटील, तात्या, बाळासाहेब पाटील, पाणीपुरवठा अध्यक्ष शिवाजी पाटील, सरदार पाटील, नारायण सुतार, लालासो पाटील, विजय ढेब, शंकर ढेब, अण्णा, काका ढेब, सूर्यकांत ढेब, शरद ढेब, बळवंत पाटील, अध्यक्ष यात्रा कमिटी, सुरेश पाटील, चेअरमन आकाराम पाटील, भाऊ विजय काळुगडे, विजय पाटील, दादा पी. डी. पाटील, बापू, दीपक पाटील, सुदाम सोनावले, जगन सोनावले, विशाल गायकवाड सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दैनिक वाळवा क्रांती ढेबेवाडी प्रतिनिधी महेश जाधव.